आहे मी सांगायला नको. तुम्हाला कल्पना आहे चिखलामध्ये कोण लोळतं. त्याच्यामुळे तिथे फक्त चिखल वेगच होणार आहे. हिंदुत्व, भगवा, धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार हे इथेच ऐकायला मिळतील. भाजपच्या प्रेरणेनं गद्दारांचे मेळावे होत आहेत अशी टीका केली तुमच्यावर. कोण करतंय ही टीका? कोण करतंय? ज्यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही असे विश्वप्रवक्ते करताय. अहो, जेव्हा शिवसेनाची स्थापना झाली तेव्हा ही व्यक्ती कुठे होती? ही व्यक्ती कुठेतरी नोकरी करत होती आणि बाळासाहेबांच्या विरोधात लिखाण करत होते. त्यांनी शिवसैनिकांना शिवसेना शिकवू नये. त्यांना उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या इलेक्शनला दिलेलं आहे. त्यांची जी धुळधाड उडालेली आहे त्याच्यामुळे आता ना घरका ना घाटका अशी त्यांची अवस्था झाली. महाविकास आघाडीत आहेत की नाही माहिती नाही, काँग्रेस बरोबर यायला तयार नाही, मनसे आहे की नाही हेही माहिती नाही. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेनी हे ठरवलं की जितकी आमचे किसान आहे आणि जितकी फ्लड विक्टिम्स त्यांच्यासाठी एक सोशल इम्पॅक्ट म्हणून आजच्या दिवस कार्यकर्त्यांना प्रेरित करून त्यांना पण आम्ही नक्कीच मदत करू. बघा, संजय राऊत साहेब जे म्हणतात, पूर्वी आम्ही 2.5 वर्ष तर आम्हालाही म्हणजे युवा म्हणून आम्हालाही वाटत होतं की ज्येष्ठ आहेत त्यांच्यावर टीका करायला नको. पण आता असं वाटायला लागले की संजय राऊत जे म्हणतात त्याच्या म्हणजे साधा कुठलाही कार्यकर्ता जरी असेल त्यांनी सुद्धा त्यांच्यावर बोलू नये. कारण संजय राऊत साहेबांना त्याची आता तरी लेवल राहिलेली नाहीये. कारण त्यांना फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेना शिवाय दुसरं काही दिसत नाहीये आणि त्यांनी टीका करत राहावं. लोकांना एंटरटेनमेंट मिळतंय, ते एंटरटेनमेंट आम्ही सुद्धा पाहतोय आणि नक्कीच संजय राऊत साहेबांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो.